आता आपण नेक्स्ट हे बघतोय लोड फॅक्टर म्हणजे काय, डिफाईन्ड लोड फॅक्टर ही डेफिनेशन बघतोय. लोड फॅक्टर म्हणजे काय, द रेशिओ ऑफ ॲव्हरेज लोड टू मॅक्झिमम डिमांड ड्युरिंग ए गिवन पिरियड इज नोन ॲज लोड फॅक्टर. म्हणजे काय, हा सुद्धा रेशो आहे, द रेशो ऑफ ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम डिमांड. ॲव्हरेज लोड म्हणजे हा मग अशी बघितलं आपण तो ॲव्हरेज लोड. मॅक्झिमम डिमांड म्हणजे आपण इकडं बघितलो मॅक्झिमम डिमांड म्हणजे त्या दिवसातला मॅक्झिमम किंवा महिन्यातला मॅक्झिमम लागलेला लोड किती आहे त्याला आपण मॅक्झिमम डिमांड म्हणतो. द रेशिओ ऑफ ॲव्हरेज लोड टू द मॅक्झिमम डिमांड ड्युरिंग ए गिवन पिरियड इज नोन ॲज लोड फॅक्टर. लोड फॅक्टर कॅल्क्युलेट कसा करायचा, ॲव्हरेज लोड जो काही असेल तो डिवाइड बाय मॅक्झिमम डिमांड हे की आपण भागाकार केला की आपल्याला लोड फॅक्टर मिळतो. त्याच्यानंतर डिफाईन्ड प्लांट लोड फॅक्टर. प्लांटचा लोड फॅक्टर काय असा कॅल्क्युलेट कसा करायचा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लांट लोड फॅक्टर. लोड फॅक्टर बघितला ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम डिमांड, तर प्लांटचा लोड फॅक्टर कसा काढायचा. द प्लांट लोड फॅक्टर इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ, हा सुद्धा रेशो आहे अंशात आणि छेदात, आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन इन KWH. म्हणजे पॉवर स्टेशनचा आउटपुट किती आहे, आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन इन KWH डिवायडेड बाय KWH टू द रेटेड कॅपॅसिटी ऑफ द प्लॅन्ट. टू रेटेड कॅपॅसिटी ऑफ द प्लॅन्ट. रेटेड कॅपॅसिटी ऑफ द प्लॅन्ट छेदामध्ये आणि अंशामध्ये आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन इन KWH. म्हणजे काय, पॉवर प्लॅन्टचं आउटपुट म्हणजेच काय, किती युनिट त्यांनी जनरेट केलं हे आउटपुट असणार, आणि रेटेड कॅपॅसिटी ऑफ द प्लॅन्ट, आणि प्लॅन्टची रेटेड कॅपॅसिटी किती आहे. म्हणजे रेटेडमध्ये कसं असतं, दिवसाला समजा 10 इथं कसं आहे आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन्स असं कन्सिडर करूया की 10 युनिट हे पॉवर प्लॅन्टचं आउटपुट आहे, एवढे युनिट जनरेट करतं. ओके, पण रेटेड कॅपॅसिटी काय आहे, रेटेड किती व्हायला पाहिजे, तर किती असतं ते, रेटेड कॅपॅसिटी समजा 15 व्हायला पाहिजे, पण आपले आउटपुट किती आलं 10, तर आपण 5 कमी युनिट जनरेट केले. किंवा रेटेड कॅपॅसिटी असेल 5 युनिट, पण आपण युनिट जनरेट केलो किती, ॲक्च्युअल आउटपुट किती आलं 10. तर प्लांट लोड फॅक्टर काढताना काय करायचं, एकूण आउटपुट ऑफ पॉवर स्टेशनचं आउटपुट किती आहे डिवाइड बाय त्याची रेटेड कॅपॅसिटी किती आहे, ह्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या असतात, फक्त ते कॅल्क्युलेट व्हॅल्यू टाकायच्या आणि काढायच्या. म्हणजे रेटेड कॅपॅसिटी ऑफ पॉवर प्लॅन्टची रेटेड कॅपॅसिटी कायम फिक्स असते. रेटेड कॅपॅसिटी म्हणजे काय, आता आपल्याकडे एक आपण बल्ब घेतो, बल्बचं रेटेड कॅपॅसिटी काय, जर 40 वॅटचं असेल तर त्या बल्बनं 40 वॅट ही रेटेड आउटपुट त्याचं रेटेड कॅपॅसिटीची असते, आणि तेवढं त्यानं काय द्यायला पाहिजे, लाईटही द्यायला पाहिजे. रेटेड म्हणजे काय, त्याचं रेटिंग एवढं आहे, आणि एवढ्या रेटिंगप्रमाणे जर ह्याचं रेटिंग 100 वॅट असेल तर ह्यानं 100 वॅट एवढी एनर्जी आपल्याला लाईटचा प्रकाश तेवढा पडला पाहिजे. हे आउटपुट तेवढं दिलं का त्याच्यापेक्षा कमी दिलं का त्याच्यापेक्षा जास्त दिलं. जर फ्लक्च्युएशन असतील किंवा करंट कमी जास्त होत असेल, करंट जर कमी जास्त होत असेल तर लाईट काय होते, कमी जास्त होते, बरोबर. मग कमी जास्त होते, जर कमी होत असेल तर ते रेटेडपेक्षा कमी प्रकाश पडला आहे, जास्त असेल तर रेटेडपेक्षा जास्त पडला आहे. तर आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन इन KWH अपॉन रेटेड कॅपॅसिटी ऑफ पॉवर प्लॅन्ट हे टाकल्या व्हॅल्यू तर आपल्याला काय म्हणतो, प्लॅन्ट लोड फॅक्टर. प्लॅन्टचा लोड फॅक्टर आपण कॅल्क्युलेट करतो. ओके, नेक्स्ट डेफिनेशन आहे स्टेट. डिफाईन स्टेट ग्रीड. स्टेट म्हणजे काय, राज्य ग्रीड, किंवा ग्रीड म्हणजे आपण त्याला जाळंही असं म्हणतो. ग्रीड तर राज्यस्तरीय ग्रीड कसं असतं, मग कुठलं आहे, त्याला काय, त्याचं डेफिनेशन काय आहे, तर बघूया आपण. स्टेट ग्रीडचे डेफिनेशन काय आहे, व्हेन द ऑल मेजर जनरेटिंग स्टेशन म्हणजे जिथं एनर्जी जनरेट होते ते स्टेशन्स. इन स्टेट म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातले. व्हेन ऑल मेजर जनरेटिंग स्टेशन म्हणजे महत्त्वाचे किंवा मोठे जनरेटिंग स्टेशन आहेत कुठले, राज्यामधले, आर इंटरकनेक्टेड टू इच अदर. इंटरकनेक्टेड म्हणजे एकमेकांना कनेक्ट केलेले असतात. इंटरकनेक्टेड म्हणजे काय, एकमेकांना कनेक्ट केलेले असतात थ्रू ट्रान्समिशन लाईन. आपली जी ट्रान्समिशन लाईन आहे तर लाईन थ्रू केलेले असतात. कसं, एकमेकांना इंटरकनेक्ट केलेले असतात थ्रू ट्रान्समिशन लाईन. इट फॉर्म्स ए स्टेट ग्रीड. आणि त्याच्याबरोबर आपण काय बनतं, स्टेट ग्रीड बनतं. तर त्याला काय म्हणायचं, स्टेट ग्रीड म्हणजे काय, जेव्हा व्हेन ऑल मेजर जनरेटिंग स्टेशन इन स्टेट
पूर्ण राज्यामधले महत्त्वाचे जे काही मोठे मोठे जनरेटिंग स्टेशन आहेत आर इंटरकनेक्टेड टू इच अदर, एकमेकांना कनेक्ट केलेले असतील. इंटरकनेक्टेड म्हणजे काय, एकमेकांना कनेक्ट केलेले असतील थ्रू ट्रान्समिशन लाईन, ट्रान्समिशन लाईननी एकमेकांना कनेक्ट केलेले असतील. तर हे काय इट फॉर्म्स ए स्टेट ग्रीड, आणि हे काय फॉर्म होतं, स्टेट ग्रीड. त्याचप्रमाणे डिफाईन नॅशनल ग्रीड. आता स्टेट ग्रीडप्रमाणे नॅशनल ग्रीड आहे. स्टेट ग्रीडमध्ये काय होतं, मेजर जनरेटिंग स्टेशन स्टेटमधल्या किंवा राज्यातल्या महत्त्वाचे मोठे जनरेटिंग स्टेशन आहेत एकमेकांशी कनेक्ट केलेले असतात. हे कुठले, राज्यामधले वेगवेगळे. आता इथं काय, ऑल स्टेट ग्रीड्स आर कनेक्टेड टू इच अदर थ्रू ट्रान्समिशन लाईन, इट फॉर्म्स ए नॅशनल ग्रीड सिस्टीम. नॅशनल ग्रीड सिस्टीम म्हणजे काय, राज्यातले एक राज्य आहे महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधले मोठे महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्रातले मोठे जर जनरेटिंग स्टेशन आपण जर बघितलो त्यांना कनेक्ट केलं तर स्टेट ग्रीड तयार झालं. आता इथं काय केलं, हे फक्त महाराष्ट्र राज्यातले मोठे होते. आता इथं कसं आहे, ऑल स्टेट ग्रीड्स आर इंटरकनेक्टेड टू इच अदर, म्हणजे सगळी राज्य एकमेकांना जिथं कनेक्ट केलेली असतात, राज्यातले जे काही ग्रीड असतात, सगळे राज्यातले ग्रीड जेव्हा एकमेकांशी कनेक्ट केलेले असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, राज्यातले ग्रीड्स जेव्हा एकमेकांशी कनेक्ट केलेले असतात त्याला काय म्हणतो, कनेक्ट केले कशाला, थ्रू ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन थ्रू ऑल स्टेट ग्रीड्स म्हणजे सगळ्या राज्यातले, फक्त आता महाराष्ट्र राज्य नाही, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ह्या सगळ्या राज्यातले जे काही ग्रीड आहेत हे एकमेकांशी कनेक्टेड केलेले असतात. इंटरकनेक्टेड टू इच अदर, एकमेकांशी इंटरकनेक्ट केलेले असतात. कशा थ्रू ट्रान्समिशन लाईन, इट फॉर्म्स ए नॅशनल ग्रीड सिस्टीम. हे अशा प्रकारे काय तयार होते, नॅशनल ग्रीड तयार होते. तर स्टेट ग्रीड अँड नॅशनल ग्रीडमधला हा मेन डिफरन्स आहे. स्टेट ग्रीडमध्ये काय होतं, एका राज्यातले महत्त्वाचे मोठे जनरेटिंग स्टेशन एकमेकांना ट्रान्समिशन लाईन थ्रू कनेक्ट केलेले असतात. आणि इथं काय, नॅशनल ग्रीडमध्ये काय होतं, जे काही स्टेट ग्रीड आहेत, जी राज्य आहेत ही राज्यच एकमेकांना इंटरकनेक्ट केलेली असतात ट्रान्समिशन लाईन थ्रू राज्यातले सगळे जे काही ग्रीड्स असतात, स्टेट ग्रीड्स असतात ते एकत्र केलेले असतात आणि त्याला काय म्हणतो आपण, नॅशनल ग्रीड तयार होतं. तर ह्या पद्धतीनं अशा डेफिनेशन आहेत. ह्या डेफिनेशन सगळ्या तुम्हाला करून घ्यावे लागतील आणि ह्या कालच्या आणि आजच्या ह्या दोन्ही डेफिनेशन सगळ्यांनी तुम्ही लिहून काढायचे आहेत. ओके, ह्या डेफिनेशन लिहून काढायचे आहेत कारण ह्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल्स आहेत आणि उद्याच्या लेक्चरला मी एक्झाम्पल शिकवणार आहे. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरसाठी काय करायचं आहे, तुम्ही स्वतःला बरोबर कॅल्क्युलेटर घेऊन बसायचं आहे. कॅल्क्युलेटरचा यूज करून आपल्याला सगळे हे जे काही एक्झाम्पल्स आहेत एकदम इझी आणि छोटे एक्झाम्पल्स आहेत, स्टेप बाय स्टेप आपण घेणार आहे. तर ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगेन. ते सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला ह्या सगळ्या डेफिनेशन्स माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पेपरमध्ये किमान 4 मार्क्ससाठी 4 डेफिनेशन्स हे विचारल्या जातात. त्यामुळे हे 4ही डेफिनेशन्स तुम्ही परफेक्ट करणं गरजेचं आहे. ओके, आत्ता हा 5th चॅप्टर आहे. आपले 2 चॅप्टर झालेले आहेत. हायड्रो पॉवर प्लॅन्टचा चॅप्टर झालेला आहे आणि कुठला झालेला आहे, सोलार आणि विंडचा सोलारचा चॅप्टर झालेला आहे. सोलार आणि बायोमासचा चॅप्टर झाला आहे. असे 2 चॅप्टर आपले कंप्लीट झाले. तिसरा आपण स्टार्ट केला आहे. कालच्या लेक्चरचा पहिला व्हिडिओ आहे, हा सेकंडचे 2 व्हिडिओ झालेले आहेत. ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला मी सेंड करते. तर काय करायचं आहे, सगळे तुम्हाला हे डेफिनेशन कन्फर्म डोक्यात असणं फार इम्पॉर्टंट आहेत. इझी डेफिनेशन्स आहेत. तर हे करा. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओ मी तयार करून तुम्हाला नेक्स्ट डेला सेंड करेन. ओके, तर आत्ता सगळं जो काही पॉईंट्स आहेत ते पूर्ण लिहून काढा 2-2, 3-3 वेळा. त्याच्यानंतर ते व्यवस्थित लक्षात राहील. ओके, गुड डे.